प्रियंका भदाने वय 25 असे मयत महिलेचे नाव असून या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे। खुशाल भदाने असे संशयित आरोपी पतीचे नाव आहे। आदाब, नमस्ते। मैं पत्रकार जहीर शेख शब्बीर, आप देख रहे हो जेके महाराष्ट्र न्यूज चैनल। अगर आप हमारे चैनल पे नए हो और चाहते हो कि हर खबर आप तक सबसे पहले पहुंचे, तो आप हमारे चैनल को सब्सक्राइब जरूर करें और बेल आइकॉन दबाना ना भूलें। जारगाव येथे एक मनसुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे। पत्नीवरील चारित्र्याच्या संशयातून संतापलेल्या पतीने चाकूने वार करून तिची हत्या केल्याची घटना घडली आहे। प्रियंका भदाने वय 25 असे मयत महिलेचे नाव असून या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे। खुशाल भदाने असे संशयित आरोपी पतीचे नाव आहे। पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे भदाने कुटुंब हे नुकतेच भाडेकरू म्हणून राहत होते। खुशाल याला पत्नी प्रियंकाच्या चारित्र्यावर संशय होता। दरम्यान या संशयावरून दिनांक 20 जुलै 2025 रोजी पहाटे दोघांमध्ये जोरदार वाद झाला। हा वाद विकोपाला गेल्याने रागाच्या भरात खुशालने घरातील चाकूने प्रियंकाच्या गळ्यावर, मानेवर व पोटावर सपासप वार केले। या हल्ल्यात प्रियंका गंभीर जखमी झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला। घटनेनंतर खुशाल भदाने याने देखील गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, मात्र मुलाने बघितले आणि आरडाओरडा केली। ग्रामस्थांनी तात्काळ धाव घेत याबाबत पाचोरा पोलिसांना माहिती दिली। पोलीस निरीक्षक राहुल पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय निकुम, उपनिरीक्षक योगेश गणगे, राहुल शिंपी, योगेश पाटील, शरद पाटील, गणेश कुवर, श्रीराम शिंपी यांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी खुशाल भदाने यास ताब्यात घेतले। मयत विवाहितेचा शव ग्रामीण रुग्णालय पाचोरा येथे रुग्णवाहिका चालक किशोर लोहार यांच्या मदतीने हलविण्यात आला। या ठिकाणी शव विच्छेदन करण्यात आले असून शव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे। मयताच्या पश्चात 2 लहान मुले आहेत। दरम्यान घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी गणेश आव्हाड यांनी घटनास्थळी धाव घेत भेट दिली। पोलीस अधिकारी यांना तपासाच्या दृष्टीने सूचना देण्यात आल्या आहेत। मोबाईल फॉरेन्सिक लॅब व्हॅन पथकाचे पाचारण करण्यात आले होते। घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे। या प्रकरणी मयत प्रियंका हिच्या मावशीने दिलेल्या फिर्यादीवरून पाचोरा पोलीस ठाण्यात संशयित आरोपी खुशाल भदाने याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे। घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय निकुम हे करीत आहेत।